महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात माण तालुक्यामध्ये वसलेलं शिखर शिंगणापूर हे भगवान महादेवांचं अतिशय प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जातं. या ठिकाणाला दक्षिण कैलास किंवा दक्षिण काशी म्हणूनही ओळखलं जातं. मित्रांनो, आज आपण जी कथा जाणून घेणार आहोत ती शिखर शिंगणापूर परिसरात पिढ्यानपिढ्या सांगितली जाणारी एक प्राचीन लोककथा आणि श्रद्धेवर आधारित आख्यायिका आहे. स्थानिक परंपरा आणि शिवभक्तांमध्ये प्रचलित असलेल्या कथेनुसार भगवान शिव आणि माता पार्वती यांचा दुसरा विवाह याच पवित्र भूमीवर झाला होता. या विवाहाचे साक्षीदार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी होते असं सांगितलं जातं. आजही लाखो शिवभक्त या श्रद्धेने शिखर शिंगणापूरला दर्शनासाठी येतात. तर मित्रांनो, या कथेनुसार एकदा कैलास पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वती सारीपाटाचा डाव खेळत होते. खेळ सुरू होण्यापूर्वी माता पार्वती म्हणाल्या, नाथ, आजचा डाव आपण एका अटीवर खेळूया. जो हरेल त्याने आपलं राज्य विजेत्याला द्यायचं. भगवान शिवांनी या अटीला होकार दिला आणि सारीपाटाचा खेळ सुरू झाला. स्थानिक कथांनुसार आदिशक्ती असलेल्या माता पार्वतींनी हा डाव जिंकला. त्यानंतर भगवान शिव रुसले आणि कैलास सोडून सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये येऊन तपश्चर्येला बसले. ज्या ठिकाणी आज शिखर शिंगणापूर आहे तोच हा परिसर असल्याचं सांगितलं जातं. कैलासावर माता पार्वतींना भगवान शिवांशिवाय कर्मेना. त्यांनी आपल्या दिव्य शक्तीनं भगवान शिवांचा शोध घेतला आणि ते सह्याद्रीत असल्याचं जाणलं. त्यानंतर त्यांनी एका आदिवासी स्त्रीचं रूप धारण केलं आणि त्या भगवान शिवांपाशी आल्या. स्थानिक श्रद्धेनुसार या भेटी दरम्यान काही प्रसंग घडले आणि भगवान शिवांनी रागाच्या भरात आपल्या जटा जमिनीवर आपटल्या. आजही शिखर शिंगणापूर परिसरात जटा पडल्याची जागा दाखवली जाते अशी भाविकांची श्रद्धा आहे. पुढे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी मध्यस्थी केल्याचं सांगितलं जातं. त्यांनी भगवान शिव आणि माता पार्वती यांना समजावलं आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांचा पुनर्विवाह पार पडला अशी स्थानिक आख्यायिका आहे. या विवाहाची साक्ष म्हणून मंदिराच्या गाभाऱ्यातील 2 शिवलिंगांकडे भाविक श्रद्धेने पाहतात. स्थानिक मान्यतेनुसार एक शिवलिंग भगवान शिव आणि माता पार्वतीचं प्रतीक मानलं जातं, तर दुसरं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या साक्षीचं प्रतीक मानलं जातं. मित्रांनो, आणखी एक कथा या मंदिराच्या उत्पत्तीशी जोडली जाते. स्थानिक परंपरेनुसार यादवकालीन सिंगण नावाचा राजा या परिसरात आला होता. त्याला एक गंभीर आजार होता. त्याच्याकडे असलेली एक गाय दररोज एका विशिष्ट ठिकाणी जाऊन आपोआप दूध सोडत असे. ही गोष्ट राजाच्या लक्षात आली. राजानं ती जागा खोदण्याचा आदेश दिला. आख्यायिकेनुसार खोदकामादरम्यान स्वयंभू शिवलिंग प्रकट झालं. त्या शिवलिंगाचं दर्शन घेतल्यानंतर राजाचा आजार बरा झाला असं सांगितलं जातं. त्यानंतर राजानं या ठिकाणी भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प केला. आजही मंदिरातील दगडी बांधकाम, शिल्पकला आणि कोरीव काम भाविकांना थक्क करून टाकतं. या मंदिराच्या प्रत्येक दगडामध्ये प्राचीन इतिहास आणि श्रद्धेची साक्ष दडलेली असल्याची भावना भाविकांच्या मनात आहे. परंपरेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचं हे कुलदैवत मानलं जातं. मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी योगदान दिलं होतं अशी ही मान्यता आहे. पुढे छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माता आणि छत्रपती संभाजीराजे यांनीही या क्षेत्राला भेट दिल्याचं सांगितलं जातं. दरवर्षी चैत्र महिन्यात येथे भव्य यात्रा भरते. लाखो भाविक महाराष्ट्रासह इतर राज्यांतून या यात्रेसाठी येतात. पंचमीला हळदीचा कार्यक्रम आणि अष्टमीला भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाह सोहळ्याचं प्रतिकात्मक आयोजन केलं जातं. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो शिवभक्त उपस्थित राहतात. यात्रेदरम्यान विविध भागातून कावडी येतात. अनेक शिवभक्त पवित्र नद्यांचं जल घेऊन येतात आणि भगवान महादेवांना अभिषेक करतात. विशेषतः मानाच्या कावडींचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यात्रेदरम्यान विविध भागातून कावडी येतात. त्यामध्ये मुंगी कावड विशेष आकर्षण मानली जाते. भाविक सह्याद्रीच्या खडतर चढउतारातून, अरुंद पायवाटांमधून आणि कठीण रस्त्यांवरून ही कावड घेऊन शिखर गाठतात. भाविकांच्या श्रद्धा, संयम आणि निष्ठेचं हे एक अद्भुत उदाहरण मानलं जातं. या कावडीचं दर्शन घेण्यासाठीही मोठ्या संख्येनं भक्त उपस्थित राहतात. मित्रांनो, श्रद्धा, इतिहास, परंपरा आणि निसर्ग सौंदर्य यांचा अद्भुत संगम म्हणजे शिखर शिंगणापूर. आजही लाखो भाविक हर हर महादेवचा जयघोष करत या पवित्र स्थळाला भेट देतात. तुम्ही कधी शिखर शिंगणापूरला दर्शनासाठी गेला आहात का? आणि या कथेबद्दल तुम्ही काय ऐकलं आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव.